अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या शत्रूने तुला चिंतेमध्ये टाकले, आता वेळ त्यांची येणारच. हो बाळा, म्हणूनच तुझ्या या आयुष्यातील ज्या काही चिंता, काळजी आणि तुझ्या ज्या काही दुःख आणि वेदना आहेत, तो हरण करणारा आणि तुझ्या मनाला उभारी आणणारा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या पंखामध्ये बळ देणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली समज की तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने, निशंक मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि तुझ्या आयुष्यामध्ये होणारा अद्भुत चमत्कार पाहायला तयार हो. बाळा, आता चिंता नको, आता काळजी नको. आता सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये भरभराट होणार आहे. आता पैशाची चिंता नको. आता महालक्ष्मीच्या कृपेने तुझ्यावर धनाची वर्षा होणार आहे. बाळा, महालक्ष्मीची कृपा तुझ्यावरती अखंड होणार आहे. आज शुक्रवारी तुझ्यासमोर हा दिव्य संदेश आला आहे. तेव्हा बाळा, खूप भाग्यशाली बाळ आहेस, कारण ज्या आर्थिक चिंतेने आजपर्यंत ग्रासून गेला आहेस, तर असे समज की ही चिंता नष्ट करण्यासाठीच तुझ्यासमोर हा संदेश आला आहे. मग हा योगायोग समज, कारण माझा स्वामीप्रिय बाळ आजपर्यंत खूप दुःखाने, वेदनेने आणि चिंतेने ग्रासून गेला आहे. खूप आर्थिक चिंतेने त्याला नको नकोशे केले आहे. पण बाळा, यापुढे नाही. आता ज्या काही तुझ्या आयुष्यातील वेदना आहेत, दुःख आहे, संकटे आहेत, काळजी आहेत, सर्व काही हरण करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आला आहे, तर चिंता कशाला करतो? शांत मनाने हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकून तर पहा आणि मग त्यानंतर तुझे जीवन बदललेले तू स्वतः पहा. हो बाळा, कारण आजपर्यंत ज्या काही वाईट प्रारब्धाने तुझे आयुष्य खूप काही दुःखात, यातनेत, चिंतेत गेले आहे. पण यापुढे नाही. ते वाईट प्रारब्ध आता या क्षणापासून संपले आहेत. ते तुझ्या आयुष्यातील वाईट शत्रू आणि तुझ्या जवळचेच लोक, ज्यांनी तुला वारंवार विश्वासघात करून त्रास दिला आहे, हो बाळा, त्या सर्वांना तुझ्या आयुष्यातून दूर केले आहे. बाळा, जेव्हा जेव्हा या लोकांपासून आपली काहीही चूक नसताना हे लोक आपल्याला वारंवार त्रास देत असतात, तेव्हा यांच्यापासून लांब राहणेच चांगले. कधीही शांत राहून यांच्यासोबत राहून देखील जर आपल्याला मनःशांती मिळत नसेल, तर थोडे दूर गेलेले बरे. स्वतःच्या कामात स्वतःचे मन इतके गुंतवा की या लोकांबद्दल तुम्हाला विचार करण्यासही वेळ मिळणार नाही. स्वतःला आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचे आहे, जे योग्य व्यक्ती घडवायचे आहे, त्यासाठी वेळ द्या. विनाकारण या नकारात्मक लोकांचा विचार करून स्वतःला त्रास देत राहू नका. हो बाळा, कारण या लोकांचा जेवढा तुम्ही त्रास करून घ्याल, तेवढाच तुम्ही त्रासात राहाल, तेवढाच तुमचा वर्तमान काळ तुम्ही खराब करून घ्याल. पण या लोकांना काहीही फरक पडणार नाही. यांना कितीही तुम्ही समजून सांगा, कितीही गोड बोलून त्यांच्या चुका त्यांच्यासमोर दाखवून द्या, पण बाळा, ते वारंवार तुझ्या भोळ्या आणि चांगल्या स्वभावाचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा बाळा, त्यांना त्यांच्या हालवरती सोडून द्या. जेव्हा त्यांच्यासमोर त्यांच्या चुका येतील आणि त्यांना त्याची जाणीव होईल, तेव्हाच त्यांना तुझी किंमत समजून येईल. तोपर्यंत त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे. स्वतःमध्ये मन गुंतवा. स्वतःचे आयुष्य घडण्यासाठी स्वतःला वेळ द्यायला शिका. स्वतःचे जीवन स्वतःच्या हातामध्ये आहे. मग हे जीवन या नकारात्मक लोकांचा विचार करून खराब करून घ्यायचे आहे की एक सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी स्वतःला तयार करायचे आहे?
हो बाळा, आता हे सर्वस्वी तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बाळा, जेव्हा जेव्हा एक सुंदर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार काढावे लागतील. तुमच्या मनामध्ये जो काही अहंकार आहे तो निघून जावा लागेल आणि तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार आणि चांगले विचारांना थारा द्यावा लागेल. तेव्हाच तुमची सुरुवात एक चांगले व्यक्तिमत्व घडण्यासाठी सुरुवात होईल. म्हणूनच शांत राहा. शांत राहून योग्य कृती करा आणि त्या कृतीवर अंमलबजावणी करून ती कृती अशी काही तुमच्या हातून होऊ दे ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल आणि या कृतीची सर्वजण वाहवा करणार आहेत. हो बाळा, कारण आता माझा स्वामीप्रिय बाळ या सर्वांसाठी मनापासून तयार झाला आहे. हे सर्व काही घेण्यासाठी तयार झाला आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी पण तयार आहे या सर्वांसाठी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, आज आणि या क्षणापासून तू चिंतामुक्त झाला आहेस, काळजीमुक्त झाला आहेस. तुझ्या पाठीमागील सर्व पणवती निघून गेली आहे असे समज. हो बाळा, आता चांगले कर्म करण्यास सुरुवात करा, कारण आजपर्यंत तुमच्या हातून जे काही वाईट कर्म केले गेले होते त्याचेच परिणाम तुम्ही आजपर्यंत भोगले आहेत. पण यापुढे नाही, यापुढे सर्व काही तुमच्या हातून चांगलेच घडणार आहे असे तुमच्या मनाला वारंवार सांगा आणि तशा कृती करायला सुरुवात करा. आणि मग पहा तुमचे आयुष्य किती उच्च स्तरावर जाऊन थांबेल. हो बाळा, तुमच्या आयुष्यातील प्रगती तुम्ही स्वतःच पाहून तुमचे मन सुखावेल आणि तुम्हाला असे वाटेल की हे मी आजपर्यंत का बरे केले नाही. आजपर्यंत हे नकारात्मक विचार आणि याच नकारात्मक लोकांचा विचार करून मी माझे खूप काही नुकसान करून घेतले आहे. हो बाळा, याची जाणीव तुला लवकरच होईल. म्हणूनच जे काही कराल ते शांत मनाने विचारपूर्वक करा. ज्या काही कृती कराल त्या शांत मनाने करा. कारण बाळा, आता यापुढे तुझ्या प्रत्येक पावलागणिक ही स्वामी माऊली तुझ्यासोबत असताना तुला चिंता करण्याची गरज नाही. आता चिंता ते करतील. त्यांना या गोष्टींची आता जाणीव होईल की या स्वामी माऊलींच्या समोर जो काही आम्ही त्रास दिला आहे, आता आम्हाला त्या सर्व गोष्टींची परतफेड होत आहे. बाळा, ज्यांच्या मनात नेहमीच दुसऱ्यांविषयी वाईट विचार येतात, नेहमी दुसऱ्यांना खाली पाडण्याचा विचार येतो, नेहमी दुसऱ्यांचे पाय खेचण्याचे विचार येतात, नेहमी दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करण्याची ज्यांना सवय असते, ते स्वतःच्या संसारामध्ये कधीही डोकावून पाहत नाहीत. स्वतःच्या संसारामध्ये कधीही सुखी राहावे आणि आपले काय चुकत आहे याची त्यांना कधीही जाणीव होत नाही. ते वेळोवेळी समोरच्या लोकांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करून त्यांच्यामध्ये वादविवाद करण्याचे प्रयत्न करतात आणि त्यांचे मन याच गोष्टीने सुखावते. पण त्यांना माहीत नाही की जेव्हा हीच वेळ त्यांच्या संसारावर येईल, त्यांच्या जीवनावर येईल, तेव्हा त्याचे परिणाम काय होतील. हो बाळा, ते जेव्हा त्यांना कळेल तेव्हा कळेल. पण तू मात्र शांत राहा. तू तुझे कर्म खराब करून घेऊ नको. भलेही त्यांनी तुला कितीही त्रास देऊ दे, तू फक्त तुझा संयम आणि आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको. आणि आमच्यावरती जो काही खंबीर विश्वास आहे तो देखील कधीही ढळू देऊ नको. आणि मग पहा, जर ही ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे तर काय मजाल माझ्या स्वामीप्रिय बाळांना कोणी त्रास देईल. हो बाळा, आता फक्त खंबीर विश्वास ठेवून प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने टाकून तर पहा. आणि प्रत्येक कार्यामध्ये तुला यश प्राप्त नाही झाले तर सांग. कारण आता ही ब्रह्मांडाची शक्ती जर तुझ्या आयुष्यामध्ये आहे, माझे आशीर्वाद, माझे कृपादृष्टी तुझ्यावरती जर निरंतर आहे, तर तुला आता घाबरण्याची गरज नाही. बाळा, आता चमत्काराला तयार हो.
आमच्या अद्भुत आशीर्वादांना तयार हो आणि सर्व काही घेण्यास आनंदाने तयार हो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, दुःखाचा काळ संपला आहे, पनवतीचा चिंतेचा काळ संपला आहे. आता फक्त आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस, वैभवाचे दिवस घेण्यासाठी तयार रहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.